काय हो, काय सुरुवातीला आपल्याला असं वाटायचं ना की कसे संपतील हे दिवस, पण आता हे संपूच नाहीत असं वाटतं नाही. खरंय खरंय खरंय. आता का नाही म्हणजे कुठली परिस्थिती होती समोर आपण भेटणार असा कॉन्फिडन्स आला आहे की नाही. कळलं होतं आहे की नाही? आपल्याला कळलं की एखादी गोष्ट आपण करू शकतो असं वाटणं आणि ती खरोखर करण्यात फरक आहे. होय, आणि तो फरक कशामुळे कळला सांगा बरं. मॅडमच्या रीतीने. करेक्ट मनातलं बोल असा. तिने हे जे काय आपल्याला घराबाहेर पाठवलं डोळेच उघडले. चेष्टा नाही. आता साधं उदाहरण सांगतो काय. आता हे जे ह्या शिक्षणाचं तुमच्या म्हणजे आपल्या वह्या पुस्तकं शाळा परीक्षा फिरीक्षा आगा असलं भ्या वाटायचं मला. काय सांगता? मग आता मी वाटते म्हणजे जरा बारीक बारीक, पण आता ह्या अनुभवानंतर मला असं वाटतंय शिक्षण पण टिक्को जरा लागून गेला आपण शिक्षण सगळे झेंडा लावणार. आता कॉन्फिडन्स हो. चांगलंच आहे की मग. आता इथून पुढे तुम्हाला खूप शिकायचंय, खूप शिक्षण पूर्ण करायचंय. तर आता काय विडा उचलला म्हणल्यावर मोहीम पत्ते करायच लागत्या, नाहीतर तुम्ही हायच लगेच मागे छडी घेऊन छडी लागू थम थम विद्या येई घम घम थम 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 थम. मास्तरीनबाई लगेच मास्तरीनबाई जागी होणार तुमच्या ती. असंच हसत खेळत तुम्ही सगळं शिक्षण पूर्ण करा आणि फक्त 10वी 12वी नाही हा, मग अगदी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं असं वाटतं. तर आता लय बोलायला लागला. जमेल तुम्हाला. चंचे हे समजा तू कुठनं शिकलीस? अगं म्या वकील आहे ती विसरलीस का मम्मी तू? अगं चंचे वकिलीच्या अभ्यासात शिकवत्या काय चोरी कशी करायची ते? मम्मी कॉलेजात नाही शिकवलं मला हे. अगं म्या नाही का त्या वकिलांकडे एका केस साठी गेलते तेव्हा एका चोरानं शिकवलं मला कुलूप खोलायला. शिक्षण कामाला आलं. मम्मी हे बघ उघडलं. पण मी काय म्हणते, मला घेऊ आपल्याला एवढे पैसे मिळाले तर आपण ते श्रीकांत दादांना देऊया का? म्हणजे भाडं म्हणून किंवा कर्टसी म्हणून. काय म्हणून म्हणजे आपण त्यांचं देणं लागतो ना. मनातलं बोलला माझ्या. मी आता तुम्हाला तेच म्हणणार होतो. आता आपल्याला पैसे मिळाले तर घेऊन टाकूया आहे की नाही. गरीबाची एवढा चांगला माणूस आहे विचार त्याने एका शब्दाने विचारलं नाही भाडं किती देता आणि कावा देता. आलेत पैसे तर देऊन टाकूया. मी म्हणणार आज विषय गोल टाका मंडळी हात धरत जावं कर्टसी म्हणून. बरोबर बोललो की नाही. मम्मी अगं संसारच मांडलाय की ग मम्मी. केवढं सामान भरलंय. चंचे हे बघ त्यांचा का नाही अजून बी सामान आणायचा प्लॅन असणार आहे म्हणून म्हणलं पैसे शोध लवकर. एक बी पैसा सोडू नकस त्यांच्यासाठी. हा शोधती. शोध 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 लवकर. अगं शोध लवकर. कुठे ठेवलेत कुणास ठाऊ. सापडना झालेत. काय बी कर डोसकं चालव. हे बघ अधिपती यायच्या आत आपल्याला पैसे सापडले पाहिजेत, नाहीतर आपण घरी गेल्यावर ताई का नाही जोड्यानं हाणल आपल्याला. चंचे मम्मी भाई शोधते म्या. लवकर. चंचे आता काय पाडलंस? शेंगदाण्याचा डबा पडलाय. ऐका आता चित्त तिथं कशी पडतीस का? आता तो एक आणि एक शेंगदाणा त्या डब्यात भर. कळतंय का? लवकर कर चंचे. चित्त तिथं पडती कारटी. आता
चंचे आटप. चंचे तो शेवटचा पैलवान तो जर अंगावर बसला असता म्हणलं आपली चपाती कन्फर्म आहे म्हणलं. ही लोक परत यायलेत. यांची शतपावली संपली वाटतं. मला तर इतकी काळजी वाटत होती. चंचे वय वय चंचे अगं ही लोक परत यायलेत. अगं आटप की आटप लवकर चंचे. चंचे आपण गावलो का नाही तर आपलं काय बी खरं नाही. लवकर ये बाहेर. चंचे आई शपथ. चंचे ए चंचे अगं आटप की लवकर. मम्मी मम्मी थांब ग, बघते म्या. बघ चंचे कुठं ठेवले असतात पैसे त्याचा जरा विचार कर. मम्मी तो विचार करायले इथे इथं कपाट बिपाट बी नाही. कुठे ठेवला असत्याल? चंचे कळलं मला. चंचे चंचे अगं चल की लवकर. मम्मी साखर खायची का? अगं येडी का खुळी का तू डोसक्यानं. मग आता साखर खात बसलीस काय? अगं ये की लवकर. लोक यायले. अगं साखरेच्या डब्यातच आहेत पैसे. सापडले. लवकर घेऊन ये लवकर घेऊन ये. आता साखर खात बसू नकोस. लवकर ये बाहेर. कसला आवाज आला? काहीतरी पडलं असेल वाऱ्यानं. पावसा पण दिवस आहेत. चंचे अगं आवर लवकर. अगं या दोघांनी आपण सापडलो का नाही तर गाढवावर बसून वरात काढतील आपली. चंचे आटप. चंचे अगं आवर की पटपट. चंचे आटप की. ये लवकर. ते मध्ये यायलेत लवकर लवकर कर. अगं नंतर जाऊ दे. हे लाव लवकर. जसं काढलंस तसं लाव कुलूप. मम्मी चोरा नाही ना कुलूप खोलायचं ट्रेनिंग दिलं तर लावायचं नाही. हा? मग आता चंचे आता काय जसं आहे तसं अडकवून जाऊया. चल. अगं मँगो मिल्कशेक मस्त होता. हा ना, पावसाळ्यात आईस्क्रीम खायची मजाच भारी हो. ऐका की, चला अजून एक आईस्क्रीम खाऊया का? आता चला 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 चला. आता लगेच काय झालं? ऐका. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं? हा मुरगळला. चंचे चल लवकर बघ कुलूप लागते का बघ. हळू हळू. चंचे लवकर लाव. काय तर कर लवकर. लागला आपोआप देवाची कृपा. हा बरं झालं बरं झालं. चल चंचे चल लवकर चल. मम्मी अगं पण ते उभा आहेत ना तिथं. काय करायचं आपण लपूया. हा चल चल लवकर. कसला तरी आवाज आला ना. बरं जाऊ दे. कसला तरी वेगळाच आवाज होतो. अहो नाही हो, तुम्हीच म्हटला ना पावसाळ्याचे दिवस आहेत
काहीतरी पडलं असेल, आला असेल आवाज. ते जाऊ दे. तुम्हाला आईस्क्रीम खायला जायचंय ना, चला जाऊया. हो नाही, थांबा थांबा थांबा, तुमचं पायला सगळं आधी नीट चालतंय ना. राहू दे, चला घरला जाऊया. नाही काही नाही. हे बघा, थांबा थांबा. हे बघा मी चालू शकते. थांबा, असं चालत चालत घरला चला. आता राहू दे, चला. का पण? नको, पाहायला लागलं तुमच्या. बरं ठीक आहे, चला. हे असं कसं झालं? कुठं राहिली दुर्गी? एका तासाचं काम असलं 1 दिवस लावली. ताई ताई काय गे दुर्गे, तुलाच फोन लावत होतो आम्ही. तुमचा हापसा काय झालाय? काय झालंय काय? अगं ताई, आम्ही का नाही लई मोठं काम करून आलोय बघ. आणि या येळेला का नाही माती बी नाही खाल्ली आणि तोंडावर बी नाही पडलो. हा, ही पडली पण याचा लई आनंद झालाय बघ मला. ही पडल्याचा आनंद झालाय? ही पडल्याचा नाही ताई, काम पार पडल्याचा आनंद लई झालाय बघ. आणि ते तुला येऊन कवा एकदाच सांगतोय असं झालं, म्हणून आम्ही पळतच आलो. आम्ही सांगितलेलंच काम केलंय का नसते उद्योग करून आलाय तुम्ही? अगं नाही ताई, दुसरा उद्योग कशाला करू आम्ही? हे बघ ताई, हे बघ. हे नक्की अधिपतीने जिंकलेले पैसे आहेत? अगं वय ताई, अगं आमच्याकडे कुठनं आले पैसे एवढे? मग शाबास. तुझी शाबासकी मिळाली की नाही, काम असली का नाही वर्गात पहिलं आल्यासारखं वाटतंय. मावशी, ते घरातनं बाहेर पडले, पर त्या खोलीत त्यांनी भातुकलीचा संसार लावायला सुरुवात बी केली. आणि ताई, ज्यांचा संसार सुरू व्हायच्या आधीच आम्ही तो रिकामा बी केलाय. हे बक्षिसाचे पैसे घेऊन आलो आम्ही. 1 रुपया बी ठेवला नाही तिथं. ताई, आता पैसेच नाही म्हणल्यावर मास्तरडीचं खरं रूप समोर येणार. आणि पैसा हातात नाही म्हणल्यावर दोघांची बी भांडणं लागणार. मावशी, त्याच्यात भांडणं झाली का नाही का तू चांगली झाप हा तिला. हा, झाप बोलच ताई तिला. आपल्याकडे लई मोठा मुद्दा हाय बघ घेऊन. हा, तू बोल, झाप तिला. झालं का तुमचं? जे विचारलं नाही ते बी सांगायची सवय आहे तुम्हाला. हा, त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं ते आम्ही बघू. ते तुम्ही सांगायची गरज नाही. अगं नाही ताई, सॉरी. बरं, या पैशाचं काय करायचं? हे आमच्या अधिपतींनी कष्टानं मेहनतीने मिळवलेले पैसे आहेत. गोरगरिबांना वाटून टाका. आणि एक, आता कशी नजर ठेवली त्यांच्यावर, तशीच ते घरी परत येईपर्यंत बारीक नजर ठेवायची. हा, तिन्ही त्रिकाळ. नाही ताई, भय तुम्हा दोघींची बी ही ड्युटी आहे. लक्षात ठेवा, काम चुकारपणा करायचा नाही. वय ताई, आज जसं आम्ही काम केलं का नाही तसंच काम करणार, एकदम इमानदारीनं. हं? इमानदारी हा, चांगलीच ठाव आहे आम्हाला. आणि तो जो कोणी माणूस आहे ज्यांनी त्यांना राहायला खोली दिली, त्याला इथे उद्या बोलवून घ्या. उद्या सकाळी पहिल्यांदा ते काम करून टाकतो. वय ताई. भय आणि ते पैसे गोरगरिबांनाच वाटायचे. हा, हा, निघा आता. हा. कुलूप बिलूप लावलेलं होतं तरी पण कसं काय? तुम्ही सगळं चेक केलं होतं ना व्यवस्थित? कसं काय? आपण निघताना असं नव्हतं ना काहीच? ते काय कळणार, काय भानामती झाली का भुताटकी झाली काय कळलं ना मला. जाताना सगळं नीट होतं आणि दार खिडक्या सगळ्या बंद होत्या. अधिपती, साखरेचा डबा. सगळे पैसे गेले. मी सगळे पैसे ह्यातच ठेवले. सगळे घेऊन गेले ते. चोरी झाली आहे. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. आपण कंप्लेंट करूया. चला चला चला. दार खिडक्या सगळं बंद असताना पण चोरी करून गेला म्हणजे कोणतर अट्टल घेतलंच कोणतर. आणि फार वेळ झालेला नाही ना. आपण बाहेर जाऊन आत्ताच्या आत्ता जाऊ आणि कंप्लेंट करू. ऐका मला, चला. 25,000साठी पोलीस कंप्लेंट कुठे? थांबा जरा, थांबा.
अहो 25,000साठी म्हणजे तुम्ही रक्त सांडलंय त्या पैशासाठी, घाम गाळलाय तुम्ही, केवढं काय काय केलं, ते सगळे पैसे घेऊन गेले. थांबा थांबा, शांत व्हा जरा. असे कसे सोडून द्यायचे, असे कसे सोडून द्यायचे आपण? असं नाही हो, बघा आता आपल्याकडे फक्त 8 दिवस उरलेत. हे पोलीस कंप्लेंट देणार, मग नंतर ते शोधणार, गावले तर गावले, नाहीतर नाही, कवा गावले कवा गावणार काय माहित नाही आपल्याला. दिवस किती वाया जाणार सांगा की? त्याच्यातच दिवस घालवायचे का उद्याचा दिवस कसा काढायचा ह्याच्यासाठी काहीतरी तजवीज करायची, तुम्ही सांगा बरं. आता ह्याच्यात आपण टाइम वेस्ट करायला नको काय, आपण उद्याच बघू कामाचं काहीतरी. मी जातो कामाला उद्या. तुम्ही कशाला जाणार एकटे? मी पण जाईन उद्या बाहेर, काहीतरी काम शोधेन, माझी पण जबाबदारी आहे. पण आत्ताचं काय हो, आत्ता काहीच नाही आपल्याकडे. जे होते ते सगळे पैसे घेऊन गेले. मी पण सगळे पैसे नेमके त्यातच ठेवले होते. ठीक आहे, करूया काहीतरी. किती करणार हो तुम्ही अजून? तुम्ही ऑलरेडी किती केलंय, किती सोचलंय. ठीक आहे हो, ठीक आहे. हाय हाय. काय झालं? काय ना काय तुमचं अंग पण दुखतंय बघा असं. नाही. तुम्हाला कुस्ती येत नव्हती तरी तुम्ही आखाड्यात उतरलात. आपल्याला पैसे मिळावेत म्हणून सगळं केलं, आणि सगळे पैसे मी पण ना सगळे तिथेच ठेवले, त्याच डब्यात ठेवले पैसे. माझ्या पण लक्षात नाही आलं. असं तुम्ही रडू नका पारख्या पोरांनी. मी एवढं स्वतःचा जीव धोक्यात घातला तरी सगळे पैसे गेले. करूया बघा, हे 25,000 यायच्या आधी आपल्याकडे कुठं काय होतं? आपण मिळवले ना 25,000, तसेच अजून माप पैसे मिळूया. कशाला लोड घ्यायलाय? रडू नका. आपण एकत्र असू तर सगळं नीट होणार. तुम्ही असं खचून गेलं तर आम्हाला बी खसायला होते. मग थांबा, तुम्ही रडू नका हो. मंडळी हा याचे गेला. हॅलो, हा नमस्कार. तुमची जाहिरात बघितली मी आता पेपरात. हा, कपड्या दुकानात तुम्हाला सेल्समन पाहिलं होतं ना? हा, नाही त्यासाठी फोन केला. नाही, मी ह्याच्या आधी केलेलं नाही कपड्या दुकानात, पण काय करू शकतो, म्हणजे कपडेच विकायचे आहेत मला, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मी चांगलं करू शकतो ते काम. हॅलो अण्णा, नाही ह्याच्या आधी केलेलं नाही आहे, उगाच मी खोटं सांगणार नाही. बघा, ह्याच्या आधी केलं नाही, पण मी जे करेन का नाही ते आयुष्यभर चांगलं करेन. आतापर्यंत तुमच्याकडे कुठल्याच सेल्समन केलं नसेल. कटच करून टाक. का रोज सकाळपासून असं गप कधी झालंय? काही नाही. बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते पैसे गेले तर गेले, आता झालेली गोष्ट आहे की नाही? तुम्ही बिलकुल काळजी करू नका. कसला विचार करायला आहे? जे झालंय त्याचा विचार नाही करत आहे मी. मग कसला विचार करताय? इथून पुढे काय करायचं याचा विचार करते. खरी की एवढं का लोड गेलाय? तुम्ही आराम करा, निवांत. मी बघतो म्हणलं ना तुम्हाला. नाही, काल तुम्ही कष्ट केलेत, घाम गाळलेत, मी आरामच केला होता. आता मी काम करणार. अजिबात नाही. मी सांगितलं ना एकदा, आता तुम्ही आराम करायचा आणि मी काम करणार. तुम्हीच म्हणला ना, संसार दोघांचा बी आहे, एकमेकांच्या साथीनं करायचा. मग आता तुम्ही असं आमचं तोंड बंद केल्यावर आम्ही कामासाठी फोन कशी करायची? बोला. ओ श्रीकांत दादा, काय भाऊ, कसा आहेसा? बरं आहे तुम्ही? बरं, येवाचा उचलाय मदत करू काय? नाही नाही, आम्हासनी सवय हाय यायची रोजची. बर. पण तुम्ही आज इकडे कुठं आलात? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना खुली 10 दिवसाने खाली होणार आहे म्हणून. मग तवाच या, अजून ते जोडपं राहते. मी तुम्हाला सांगतो या. अव दादा, खोली घ्यायला नाही आले, मी तुम्हासनी घेऊन जायला आल्या. मला घेऊन जायला? अहो माऊली, मला कशाला घेऊन जायला आलात? भुवनेश्वरी सूर्यवंशी हे नाव ऐकलंय काय? भुवनेश्वर थोरल्या सरकार? हा, म्हणजे नाव ऐकलंय की तुम्ही? मग ऐकलंय म्हणजे काय? त्यांनी का नाही तुम्हासनी अर्जंट मध्ये बोलवले. चला. मला बोलवले? हा. पण मला कशा पाहिजे? असं त्यांचं काय तर काम तुमच्याकडं. चला, तुम्हाला घेऊन जायला आल्या. चला. थांबा, एवढं गठुडं ठेवतो आणि मग जाऊ. अवर राहू दे की दादा, ते गठुडं इथं ठेवा की. कोण घेऊन जायलंय? आणि दुकान तर इथंच आहे की. नाहीतर एक काम करा, तुम्ही का नाही बायकोला फोन करा आणि तिला सांगा गठुडं आत ठेवू म्हणून. हा, बरं तुम्ही चला. चला. नाही काय काय महत्वाचे कपडे असतात ना म्हणून. थोरल्या सरकारांचा आदेश पाळायचा हाय.
का नाही? ओय, ठेवतो चल. मंडळावर नाही तुम्हाला नाही ऐका की तुमची जाहिरात बघितली पेपरात बरं काय ते वॉचमनसाठी जागा आहे ना हो तुमच्याकडे चालते की हा फुल नाईट काहीच प्रॉब्लेम नाही करू शकतोय बरं पाठवा मला हा काय ते कळवा हा चालते कळवा वाट बघालोय मी फोन करा ना हॅलो हा मी अक्षरा बोलते मी तुम्हाला मेसेज केला होता काही दिवसांपूर्वी हो मी मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करू शकते आय कॅन डू इट हो ट्रान्सलेशन कुठलंही करू शकते काही असेल तर मला सांगा ना प्लीज हां अरे बापरे महिन्याभराचं आहे का काही 8 दिवसांचं करता आलं तर बघा ना प्लीज हो चालेल तुम्ही नाही तुम्हाला नाही हसले मी सॉरी नाही मी असं म्हणत होते की मला कामाची खरंच हा नाही मी म्हणत होते कामाची थोडी ऐक नाही सॉरी काही नाही तो मी नंतर करते तुम्हाला फोन मी काही असेल तर सांगा प्लीज